नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या आवडत्या ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आता एकदम थरारक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा भाग इतका इंटरेस्टिंग आहे की शेवटपर्यंत तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही. तर सुरुवात होते ती प्रिया आणि सँडीच्या सीनपासून. प्रिया आता थेट सँडीला सामोरे जाते. ती खूप रागात असते आणि सँडीला म्हणते, तू माझ्या विरोधातले सगळे पुरावे सायलीला देणार आहेस का? प्रेक्षकांना इथेच आपल्याला जाणवतं की प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली आहे. कारण तिला माहीत आहे की जर हे पुरावे सायलीपर्यंत पोहोचले तर तिचा गेम पूर्णपणे संपणार आहे. इतक्यात अचानक तिथे ईश्वरी येते स्कूटरवरून. ती परिस्थिती समजून घेते आणि एका सेकंदात निर्णय घेते. ती सँडीला पटकन स्कूटरवर बसवते आणि तिथून निघून जाते. हा सीन खूपच फास्ट आणि उत्साह वाढवणारा आहे. दुसरीकडे आपण पाहतो अर्जुनचा सीन. अर्जुनला ही सगळी माहिती मिळते. तो खूपच कन्फ्यूज असतो आणि म्हणतो, लवकरच प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे आपल्याला हाती लागणार आहेत. सायलीही त्याला साथ देते. ती म्हणते, एकदा पुरावे मिळाले की आपण प्रियाचा खरा चेहरा सगळ्या कुटुंबासमोर आणणार. आणि इथेच एक हिंट मिळतो. सायली पुढे म्हणते, रविराज काकांना देखील कळेल की खरी तन्वी कोण आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, प्रिया म्हणजेच तन्वी आहे का? हा सगळा गेम तिचाच आहे का? हे सगळं आता हळूहळू स्पष्ट होणार आहे. पण स्टोरी इथेच थांबत नाही. पुढे आपण पाहतो ईश्वरी आणि सँडी पळून जात असतात. पण अचानक त्याच्या स्कूटरचं पेट्रोल संपतं आणि इथेच प्रिया एंट्री घेते. ती रिक्षाने त्याचा पाठलाग करत असते. सँडी आता घाबरतो. तो तेथून पळायला सुरुवात करतो, पण प्रियासुद्धा त्याच्या मागे धावत असते. हा सीन पूर्णपणे धावपळीचा थरारक प्रसंग आहे. एकदम फिल्मी आणि सस्पेन्सफुल आहे. आणि शेवटी प्रिया सँडीला पकडते. त्याच्या हातातून सगळे पुरावे हिसकावून घेते आणि तेथे येतो मोठा ट्विस्ट. प्रिया खूपच कॉन्फिडन्सने बोलते, मी तन्वी होते आणि मीच तन्वी राहणार. माझं सत्य कोणालाही कळणार नाही. प्रेक्षकांनो, हा डायलॉग ऐकून अक्षरशः धक्का बसतो. म्हणजे आता स्पष्ट होतं की प्रिया काहीतरी खूप मोठं लपवत आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत ते सत्य बाहेर येऊ देणार नाही. आता सगळ्यात मोठे प्रश्न, अर्जुन आणि सायली पुन्हा नवीन प्लॅन करतील का? सँडीकडे पुरावे गेले, आता काय होणार? प्रिया खरंच तन्वी आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, प्रियाचा खरा चेहरा कधी समोर येणार? चला तर मग मैत्रिणींनो, भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.